हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की किचन क्लिनिंगला मी सुरुवात केली होती. तर कालच्या व्हिडिओमध्ये ना छान असं मस्त रॅकची, नंतर ड्राय बाल्कनीची खिडकी वगैरे सगळं क्लीन केलेलं होतं. आणि आजच्या दिवशी मी सगळ्या किचन ट्रॉली, कॅबिनेट आणि जे किचनचे डब्बे होते ते सगळे भांडे घासणार आहे. तर त्याचेच व्हिडिओ तुमच्यासोबत मी आज शेअर केलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, किचन ट्रॉली जेवढं आपण बनवायची हौस करतो ना तेवढं मेंटेन ठेवणं सुद्धा खूप त्यांचं गरजेचं असतं. जितकं आपण मेंटेन ठेवतो ना तेवढं ते जास्त आपल्याला जास्त लाईफ वाढते त्यांची. तर सगळ्या किचन ट्रॉल्या छान काढून घेतल्या आणि हा एवढा सगळा पसारा तुम्ही बघतायत, एवढा सगळा सामान आहे ना माझ्या किचन ट्रॉलींमध्ये असतो. तर माझ्या किचन ट्रॉलींना 12 वर्ष झालेली आहेत आणि स्टेनलेस स्टीलच्या किचन ट्रॉल्या आहेत माझ्या. तर फ्लायवूडच्या म्हणजे मॅटच्याच साध्या आपल्या फर्निचरमध्ये बनवून घेतलेल्या होत्या. तर खूप छान अजूनसुद्धा आहेत त्या आणि अजिबात त्यांना काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे, जसंच्या तशा आहेत. कारण त्याचं म्हणजे दर महिन्याला मी त्यांना छान असं मेंटेन करते. जरी महिन्याला घासणं होत नसेल तरी त्या छान अशा आतून बाहेरून पुसून घेते आणि त्याच्यामुळे काय होतं ना, त्यांना एक लाईफ वाढतं. तर त्याच्यामुळे मग ह्या ट्रॉल्या जशाच्या तशा आहेत. अगदी 12 वर्षापूर्वी जशा केल्या होत्या तशाच सेम आत्तासुद्धा आहेत. आणि आधी काय व्हायचं ना, मी दर 2 महिन्याला छान अशा किचन ट्रॉल्या साफ करायची, घासून पुसून ठेवायची. पण आता मुलांमुळे अजिबात पॉसिबल होत नाही. तर आता 2-1 महिन्यानंतर मग मी किचन ट्रॉलीज क्लीन करत असते. तर आता गणपतीमध्ये किचन ट्रॉल्या क्लीन केल्या होत्या, त्यानंतर आत्ता दिवाळीला करते. ॲक्च्युली मला घटस्थापनेच्या वेळेस म्हणजे नवरात्रीतच क्लीन करायचं होतं, पण नवरात्रीत पाऊसच इतका होता तर क्लीन करायला अजिबात पावसाने वेळ दिला नाही. तर म्हटलं चला आता, आणि दिवाळी म्हटली म्हणजे आपल्याला सगळ्यांना साफसफाईचा एक वेगळाच उत्साह येतो. तसाच उत्साह मला पण आला होता. तर म्हटलं चला मग आता आपण पण साफसफाई करूनच घेऊया, या उत्साहाचा काहीतरी फायदाच घेऊया. तर सगळ्या किचन ट्रॉल्या खाली केल्या आणि त्यानंतर मग सगळ्यांना छान असं घासून घेतलं. तर किचन ट्रॉल्या घासताना सुद्धा व्यवस्थित काळजी घेऊन घासायचं, कारण आहे ना त्या खूप शार्प एजेस असतात त्यांना आणि आपण घाईगर्दीत घासत असतो, त्याच्यामुळे हाताला लागण्याची पण शक्यता असते. आणि दरवेळेस मी असं तुम्हाला तर सांगते तरीसुद्धा माझ्या हाताला मी कितीही काळजीपूर्वक घासली तरी लागते, म्हणजे लागतेच. त्याशिवाय माझ्या किचन ट्रॉल्या घासून पूर्णच होत नाही असं मला वाटतं. तर इथे सगळ्या ट्रॉल्या घासून घेते आणि माझी सगळ्यात जास्त ट्रॉली एक मसाल्याची आणि जे कटलरी आपली युटेन्सिल चमचे वगैरे असतात ना त्यांचीच जास्त खराब होते, कारण त्या जास्त वारंवार यूज होतात. तर हे सगळं किचन ट्रॉलीचं काम आहे ना मला मुलं येण्याच्या आधीच करून घ्यायचं होतं, कारण खूप सारा पसारा झाला होता. म्हटलं चला ते येण्याच्या आधी सगळं आवरलं गेलं पाहिजे. मग ते येण्याच्या आधी सगळ्या ट्रॉल्या घासल्या, वाइंड अप केलं एक ट्रॉल्यांचं काम. त्यानंतर मग माझे कॅबिनेट क्लिनिंग वगैरे राहिलं होतं. तर मग तोपर्यंत म्हटलं चला आता हे सगळे कॅबिनेटचे डब्बे होते ते सगळे खाली केले आणि त्यांनासुद्धा घासायचं होतं, कारण ना ते सुद्धा मी काही घासले नव्हते नवरात्रीत. कारण नवरात्रीत खरं सांगते मी तुम्हाला, मला सगळं करायचं होतं, पण नवरात्रीत फक्त मी किचन कॅबिनेट म्हणजे जे क्रॉकरी युनिट होतं ना तेवढंच क्लीन केलं. आणि ते सुद्धा पावसात, त्या दिवशीसुद्धा भरपूर सारा पाऊस होता आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर नक्की तुम्ही बघा, तुम्ही तो किचन क्लिनिंगचा पार्ट 1 म्हणून व्हिडिओ आहे तो. त्यानंतर हे सगळे छोटे मोठे डब्बे जिथे की मी खाऊ वगैरे स्टोरेज करते, मुलांचा पापड वगैरे एक्स्ट्राचा जे पिठं वगैरे असतात ना तर ते स्टोरेज करत असते. त्यानंतर वरचे जे कॅबिनेट आहे त्याच्यामध्ये मग छोटे मोठ्या बॉटल्स वगैरे, टिश्यू पेपर, नंतर मग काही देवपूजेचं सामान वगैरे अशा गोष्टी स्टोअर करत असते. तर सगळे कॅबिनेट मला रिकामे करून घ्यायचे होते, कारण त्यांनासुद्धा छान असं क्लीन करायचं होतं. त्यानंतर इकडे सगळं नाश्त्याचं जे सामान असतं ते ठेवते मी. म्हटलं चला आता हे सगळं सामान काढला होता आणि सगळं सामान आहे ना मला उन्हात वाळवून घ्यायचा होता. तर बघा एवढ्याशा जागेत एवढ्या सगळ्या वस्तू असतात, एवढे डब्यांमध्ये डब्बा असं करून. आणि हे सगळे डबे मला घासून उन्हात ठेवायचे होते वाळायला, त्यामुळे ह्या सगळ्या किचन ट्रॉल्या बाजूला केल्या, झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग ना सगळ्या वस्तू ज्या होत्या त्या काही वाळवायला ठेवल्या. तर डब्यांमध्ये जेवढ्या काही होत्या तेवढ्या वाळवायला ठेवल्या मी आणि बाजून बाकीचे डबे रिकामे करायचे राहिलेलेच होते. तर आता हे सगळे प्लास्टिकचे जे कंटेनर होते तर ते ना मी लग्नानंतर बाकी घेतलेले आणि बाकी 2-4 होते ते लग्नाच्या आधीचे होते. तर मग आणि स्टीलचे डबे काय होतं ना, आहेत स्टीलचे डबे पण ते पुरत नाही मला. मग म्हटलं चला हे थोडं बरे असतात प्लास्टिकचे, यूज अँड थ्रो टाईप. तर म्हणून मग हे प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मी भरते आणि चांगली क्वालिटीचे सुद्धा आहेत, एअरटाईट आहेत शिवाय, त्याच्यामुळे मग भरपूर सारा सामान चांगला टिकतो सुद्धा या डब्यांमध्ये. तर आता सगळे डबे छान घासून घेतले प्लास्टिकचे आणि त्यानंतर मग इथे वाळायला ठेवून दिलं. आणि त्या दिवशी ना आरू-विरूला घेऊन आली होती मी, डबे रिकामे करून त्यांना घ्यायला गेली. मग परत तोच ड्रेस घालून मग भांडे वगैरे घासून घेतले, कारण काय होतं ना चांगले ड्रेस खराब होतात आणि मला कपडे धुवायला सुद्धा अजिबात वेळ नव्हता, कारण किचन काढलं म्हणजे पूर्ण दिवस जातो, रात्र होऊन जाते, तोपर्यंत आपला किचन आवरला जात नाही. मग मुलं आले होते, मुलांना जेवण वगैरे दिलं, तोपर्यंत माझे भांडे वगैरे घासत होती आणि त्यांचं तिकडे खेळणं चालू होतं. तर टेंट हाऊस काढलं त्या दिवसापासून मग काही टेन्शन नाही
मोबाईल वगैरे बघणं खूप कमी झालेलं आहे. आणि इथे बघा सगळे छोट्या मोठ्या बरण्या वगैरे होत्या, तर मोठ्या भांड्यांपेक्षा ह्या छोट्या बारीक बारीक जे भांडे असतात ना त्यांना घासायला खूप जास्त वेळ लागतो. तर म्हटलं चला आपण ना हे सगळे डबे घासून वाळणं पण तेवढंच महत्त्वाचं होतं. तर स्टीलच्या डब्यांना उन्हामध्ये वाळवायला आणि हे जे प्लास्टिकचे जे कंटेनर्स होते ज्याच्यात मी वस्तू ठेवते ते पण सगळे उन्हात ठेवून दिले, म्हणजे थोडंसं ऊन जर लागलं ना तर सगळेच डबे छान असं त्यांचं मॉइश्चर चाललं जातं आणि डबे मस्त स्वच्छ होतात, म्हणजे ड्राय होऊन जातात. तर बघा एवढं सगळं सामान इथे सगळे डबे वगैरे मी ठेवलेले होते घासून वगैरे, आणि जे उलटे होते त्यांना सुलट मारून दिले आणि छोटे मोठे सगळ्या बरण्या वगैरे झाकणं त्यांचे सगळे घासले आणि ते उन्हात वाळतील तोपर्यंत म्हटलं चला किचनचं जे खालचं कॅबिनेट होतं म्हणजे ट्रॉलींचं कॅबिनेट, तर त्याचं सगळं जाळं वगैरे आधी घेऊन घेतलं. आणि कारण काय होतं ना हे सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं काम आहे. तर ह्या कॅबिनेटमध्येच छोटे छोटे जे कॉक्रोचेस असतात ना ते अंडे देऊन मग तिथून मोठे मोठे कॉक्रोच बनतात, कारण त्यांना लपायला जागा असते. तर म्हणून म्हटलं चला हे सगळं बारीक सारीक काम व्यवस्थित असं झाडून पुसून घेऊया, म्हणजे जे कॉक्रोच वगैरे असतील ते सुद्धा कमी होतील. आणि आताच थोडासा चान्स असतो आपल्याला, थोडंसं दिवसभर आहे ना मी ट्रॉल्या काढल्या तर दिवसभर लावतच नाही, कारण थोडीशी हवासुद्धा जाते, हवा पास होते या कॅबिनेटमध्ये, त्याच्यामुळे ना थोडंसं जे मॉइश्चर वगैरे असतं ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत होते. तर मग हे सगळ्या किचन ट्रॉल्या व्यवस्थित झाडून घेतल्या, पुसून घेतल्या कॅबिनेट, आणि त्यानंतर मग आहे ना थोडंसं त्याला दिवसभर तसंच ठेवलं. जरी ट्रॉल्या वाळायला होत्या तरी मी त्या ट्रॉल्या रात्रीच लावते त्याचं सामान, कारण दिवसभर त्या जागेला मॉइश्चर मिळावं म्हणून. तर त्यानंतर मग मला आहे ना हे किचन कॅबिनेट छान असे घासून घ्यायचे होते. तर मी ना साबणाला म्हणजे ड्राय स्क्रबरला साबण लावून घासून घेते, जेणेकरून जे सगळे डाग वगैरे असतात चिकट डाग, आणि आपलं कसं होतं ना दररोजच्या वेळेस आपलं नाश्ता बनवतो स्वयंपाक बनवतो तेव्हा वस्तू घेतो इकडून, तर तेव्हा आहे ना मग आपले तेलकट डाग हात किंवा पिठाचे हात लागतात, त्याच्यामुळे ते तेलकट डाग पडतात. तर म्हटलं चला स्क्रबरने जर घासलं ना तर मग पटकन निघतात, पण आपला वेळ पण कमी लागतो. तर म्हणून मग ना घासताना मी थोडंसं साबण लावून स्क्रबरने घासून घेते, म्हणजे व्यवस्थित निघून पण जातात. आणि 2 कपड्याने पुसून घेते, एक ओला कपडा एक कोरडा कपडा. आणि पुसताना कधी पण आहे ना तुम्ही फर्निचर असतो किंवा काही टाईल्स वगैरे असतं तर थोडंसं ना होजेरीच्या कपड्याने जर पुसलं तर लगेच ते डाग पण निघतात आणि पुसण्याचा म्हणजे वेळ असतो तो कमी होतो. तर त्याच्यामुळे ना मी अशा पद्धतीनेच पुसते. आणि बघा खूप छान सगळं कॅबिनेट व्यवस्थित असं माझं पुसून झालेलं आहे. त्यानंतर मग खालचे जे कॅबिनेट होते जिथे मी कंटेनर ठेवते प्लास्टिकची आणि पिठाचे डबे वगैरे ठेवते तर ते पण घासून घेतलं, कारण आहे ना त्याला पण पिठाचा डब्याला आपण कणिक मळताना नेहमी पीठ घेतो तेव्हा पिठाचा हात तेलाचा हात लागतच असतो, किंवा मग खाऊचे डबे आणि चाळण्या वगैरे माझ्या ह्या कंटेनरमध्ये असतात. म्हणून म्हटलं चला हे सुद्धा घासून घेऊया स्क्रबरने, जेणेकरून सगळे डाग निघून जातील. तर हे सुद्धा घासून घेतलं व्यवस्थित. आणि त्यानंतर मग म्हटलं हे सुद्धा थोडंसं आपण उघडं ठेवूया, कारण हवा जेवढी पास होते ना तेवढं ते मॉइश्चर ड्राय होण्यास लवकर मदत होते. त्यानंतर हे जे कोठीचं आहे ते पण घासून घेतलं, तर याला पण मला बराच वेळ लागला. आणि मग त्यानंतर जे डस्टबिनचं बॉक्स असतं तिथे माझं जे कॅबिनेट आहे ते पण घासून घेतलं, आणि सिलेंडरचं. तर अशा पद्धतीने सगळी छान अशी मस्त माझी क्लिनिंग झालेली होती. त्यानंतर म्हटलं चला आता किचन ओटा धुवायचा होता मला, तर किचन ओटा पण खूप खराब झाला होता. आज उद्या धुवा असं दररोज म्हणत होती, खालच्या खाली तर मी धुवून घेते 8 दिवसात, पण वरचा किचन ना आता जेव्हापासून माझा पाय फ्रॅक्चर झालेला होता तेव्हापासून मला धुवायची हिंमतच नव्हती. तर आता म्हणजे धुते मी आता 2 महिन्यापूर्वी धुतला होता, पण जशी एरवी महिन्यात धुवायची तसंच आता धुवायचं खूप कमी केलेलं आहे. तर म्हटलं चला आता आहे ना नळी लावून घेते मी आधी, आणि नळीने पूर्ण किचन ओटा ओला करून विम बारने सगळा किचन आपला स्क्रबरने घासून घेते, जेणेकरून सगळे चिकट डाग तेलकट डाग सगळे निघून जातात. आणि मग लगेच आपल्याला पटकन आपला जो एक्स्ट्राचा वेळ असतो घासण्याचा तो पण कमी होतो. तर खालचा वरचा असा पूर्ण किचन घासून घेतलं साबणाने. त्यानंतर गॅस पण घासून घेतला, गॅसची शेगडी. तर गॅसची शेगडी सॉफ्ट स्क्रबरने घासते मी, आणि जो किचन असतो ना तो आपलं तारेचं जे स्क्रबर असतं त्या घासण्याने घासते, म्हणजे सगळे डाग निघतात. तर माझं केटलजवळ आणि गॅस शेगडीच्या वरची जी टाईल्स आहे ना तिकडे जास्त तेलकट असतं, कारण फोडणी वगैरे देतो आपण तर ते तेल उडतंच. आणि मी चिमणीचा म्हणजे जे आमचं एक्झॉस्ट फॅन आहे त्याचा जास्त वापर काही करत नाही, कारण ते आम्हाला बिल्डरने दिलं होतं आणि त्याची क्वालिटी काही एवढी छान नाही आहे. मग ते जास्त आवाज करतं आणि ते वाफ ॲब्सॉर्ब करण्यापेक्षा आवाजच त्याचा जास्त असतो, म्हणून मग मी ते काही यूज करत नाही. तर सगळा किचन व्यवस्थित घासून पुसून स्वच्छ केला.
आणि किचन जेव्हा घासतो ना तर खरंच खूप छान फ्रेश वाटतं बरं का आपल्याला. तर म्हटलं चला मग आता आपला हा किचन पण घासून घेऊया. तर किचन घासला, गॅस पण मस्त गॅस शेगडी पण घासून घेतली. त्यानंतर मग आहे ना जे माझं प्युरिफायर होतं तर ते प्युरिफायरचा पाईप पण खूप खराब झाला होता, ते पण घासल्यानंतर हे जे माझं लाटण्याचं स्टँड वगैरे होतं तेलाची केटलचं स्टँड होतं ते पण घासलं. कारण सगळंच आपण एक गोष्ट काढलं ना तर जे जे दिसतं डोळ्याला तर ते घासायला म्हणजे लगेच ते काम करतो आपण. त्याच्यामुळे एक्स्ट्राचा टाईम खूप जास्त वाढतो आणि असं करत करत मला डायरेक्ट संध्याकाळ झाली. संध्याकाळची कुठे रात्र झाली ते सुद्धा समजलं नाही. म्हटलं चला मग आता आहे ना हे सगळ्या ट्रॉल्या वगैरे लावून घेते आणि ट्रॉल्या एक एक करून मग आता घरात घेऊन गेली आणि मग सगळ्या ट्रॉल्या लावल्या. आणि काय होतं ना मुलांना बघून एवढं सगळं काम करणं तर त्याला वेळ लागतोच आणि एकट्या बाईला करायला तर भरपूर सारा उशीर लागून जातो आणि एवढा सगळा सामान व्यवस्थित अरेंज करणं, त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करणं हे जास्त महत्त्वाचं असतं. काम करण्यापेक्षा ते ऑर्गनायझेशनला जास्त महत्त्व असतं. तर सगळं सामान कंटेनरमध्ये किराणा खाऊचं सामान वगैरे सगळं लावून घेतला. त्यानंतर सगळ्या ट्रॉल्यांमध्येच त्याच्या ज्या जाळ्या असतात त्या टाकून घेतल्या आणि सगळे भांडे एक 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 करून लावले. तर जेव्हा आपण सामान काढतो ना त्या सामान काढण्यापेक्षा सामान लावण्याचं स्किल खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तर सामान लावायला जास्त वेळ लागतो. आणि किचन ट्रॉली करताना ना तुम्ही एक टिप द्यायची होती मला तुम्हाला. किचन ट्रॉली करताना ज्या खालच्या ट्रॉली असताना त्यांना व्हील्स लावलं ना तर इझिली आपल्याला मग त्या रोजच्या क्लिनिंगसोबतसुद्धा ते ट्रॉली काढून ती जागा क्लीन होऊन जाते. म्हणजे ज्या किचन ट्रॉली खालचा जो भाग असतो, जी स्पेस असते ना ती नीट आणि क्लीन असते आणि त्याच्यामुळे काय होतं ट्रॉलीच्या व्हीलमुळे झाडून पुसून आपण म्हणजे नेहमीसुद्धा घेऊ शकतो. तर त्याच्यामुळे जास्त घाण होत नाही आणि मेंटेन करायला जास्त आपल्या जीवावर येत नाही. तर आता सगळे न्यूजपेपर टाकून घेते मी ट्रॉलीमध्ये जेणेकरून ते घाण वगैरे होत नाही. जे तेलकट डाग वगैरे असतात ना त्या न्यूजपेपरलाच लागतात, ते काही ट्रॉलीपर्यंत जात नाही. त्याच्यामुळे डायरेक्ट कॉन्टॅक्ट येत नाही म्हणजे ट्रॉलीला. त्याच्यामुळे ना मग न्यूजपेपर मी अंथरून घेते, जिथे जिथे पॉसिबल आहे तिथे न्यूजपेपर अंथरून घेते. आणि नंतर मग आहे ना मग सगळं सामान लावायचं होतं. तर हे जे कटलरी असते ना चमचे वगैरे तर ते ठेवणं व्यवस्थित ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण आपण काय करतो ना एक चमचा काढताना 2-4 चमच्यांना हात लागतो आणि त्याच्यामुळे ते दुसरे पण चिकट होतात. त्याच्यामुळे म्हटलं चला व्यवस्थित असं अरेंज जर आत्ताच केलं ना तर मग नंतर मग त्या वस्तू परत परत खराब पण होत नाही आणि तो स्वच्छ करण्यात आपला जो एक्स्ट्राचा अननेसेसरी टाईम असतो तो सुद्धा जात नाही वाया. तर हे सगळं व्यवस्थित आता अरेंज करून घेतलं मी. त्यानंतर आहे ना मला सर्व्हिस प्लॅटफॉर्मसुद्धा क्लीन करून घ्यायचा होता. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्म क्लीन करणं काही वारंवार होत नाही कारण आपला स्वयंपाक करतो आपण तर स्वयंपाकाच करताना आपण मेनच सर्व्हिस प्लॅटफॉर्मला मेनच किचन व्यवस्थित करतो. त्यानंतर म्हटलं चला मग हे डबे वगैरे अरेंज करून घेतले आणि त्यानंतर आहे ना सर्व्हिस प्लॅटफॉर्मसुद्धा घासायचा होता. तर अशा पद्धतीने किचन दिसत होता. त्यानंतर हा सगळा सर्व्हिस प्लॅटफॉर्मचा सगळा सामान खाली काढून घेतला कारण तिथे भरपूर सगळा सामान होता. इकडचा तिकडे तिकडचा इकडे असंच चाललं होतं. हे सगळं घासून घेतलं आणि त्याला आहे ना मग इथे मला नळीने धुता येत नाही, मग याला ओल्या कपड्याने मी पुसून घेते 2-3दा आणि मग तेव्हा सगळं छान डाग निघून जातात आणि नंतर छान असं ड्राय करून घेते. तर बघा अशा पद्धतीने माझं मस्त किचन इथे आवरून झालेलं आहे. आता किचन इथे पूर्ण ऑर्गनाईज होऊन गेलेलं आहे. तर असा होता माझा हा किचन क्लिनिंगचा व्लॉग. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओ जर पाहत असाल पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.